तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. तर आज मी लॉग इन नाही केलेलं आहे, कारण का मी काल जसं सांगितलं की तब्येत बरी नव्हती वाटत, बॉडी पेन होती, त्यामुळे मी आज लॉग इन नाही केलं. तर आज वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे की ओला उबरच्या बिझनेसमध्ये किंवा ओला उबरच्या आपलं जे काम चालू आहे त्यामध्ये परफेक्ट गाडी म्हणजे बेस्ट गाडी कोणती आपल्यासाठी, जी आपल्याला प्रॉफिटेबल आणि थोडी परवडणारी असेल, खिशाला परवडणारी असेल, मेंटेनन्स तिचा लो असेल, अशी बेस्ट गाडी कोणती आहे. तर त्याच विषयावरती बोलणार आहे की सगळ्यांना विषय असतो गाडी घेण्या अगोदर की कोणती गाडी घेतली पाहिजे. आता तर सध्या मार्केटमध्ये 4च गाड्या चालू आहेत. एक आर्टिका चालू आहे मोठ्या गाडीमध्ये, एक ऑरा चालू आहे सिडानमध्ये, डिझायर चालू आहे सिडानमध्ये, आणि हॅचबॅकमध्ये एकच गाडी आहे वॅगनर. तर ज्याची अशी 5-6 लोकांची फॅमिली आहे, छोटं चिल्लू पिल्लू पकडून, आणि फॅमिलीसाठी पण ते लोक विचार करतात की मला घरच्यांसाठी आणि कामासाठी दोन्हीसाठी गाडी जर मला घ्यायची असेल तर मिडल रेंजमध्ये ऑरा किंवा डिझायर गाडी घेऊ शकता सिडनमध्ये. आणि थोडीशी मोठी फॅमिली आहे आणि ते लोक विचार करतात की मोठ्या फॅमिली साठी पण मला गाडी उपयोगी पडेल आणि कामासाठी पण. ओला उबरमध्ये तर वॅगनरला आर्टिकाला कुठे स्थान नाहीये जास्त, कारण का एक्सेलचे भाडे खूप कमी वाजतात, त्यांना प्राईममध्येच काम करावं लागतं, त्यांना प्राईमचेच भाडे भेटतात. तर त्यांना फक्त एक अगोदरच कंपनी वगैरे जॉईन करावी लागते, शोधून ठेवावी लागते, कोणाच्या तरी टचमध्ये राहावं लागतं. तर मग ते कंपनी आणि फॅमिली असं दोघांसाठी ते आर्टिका वापरू शकतात. आणि जास्तीत जास्त मोठी फॅमिली असेल तर ते लोकच आर्टिका त्यासाठीच घेतात की काम आणि घर दोघांसाठी गाडी होईल. मी पण त्याच उद्देशाने ही गाडी घेतली होती, कारण का माझ्याकडे अगोदर वॅगनर होती. ती वॅगनर माझी 8 वर्ष पूर्ण झाली, तिला 9व्या वर्षी मी तिला सेल केली आणि ही घेतली, कारण का ही घरच्यासाठी पण होते, थोडीशी डिक्कीमध्ये स्पेस भेटते त्यासाठी घेतली. आणि वॅगनर तर मला वाटतं की छोटी गाडी आहे, ती ओला उबरसाठी सगळ्यात बेस्ट गाडी आहे. कारण का वॅगनर अशी गाडी आहे की तिला मेंटेनन्स कमी आहे, एव्हरेज जास्त आहे आणि सगळ्यात जास्त चालणारी गाडी आहे. बुकिंग्स तुम्ही बघाल ना, बुकिंग सगळ्यात जास्त हे वॅगनर मध्येच वाजतात. वॅगनर वाल्यांच्या बाजूला तुम्ही कधी उभी राहा आणि सिडान किंवा एक्सेल वाल्याच्या बाजूला उभे राहा, बघा तुम्ही वॅगनरचं कमीत कमी 100 बुकिंग वाजत असणार त्याला, तर यांना 10-15 वाजणार, जर या लोकांनी ऍक्च्युअल प्राईम कॅटेगरी चालू केलेली असेल तर आणि मिनी कॅटेगरी बंद असेल तर. कारण का ओला उबर मध्ये काम करताना आहे ना, जास्तीत जास्त दिवसभरातून मला वाटतं 1 किंवा 2 गाडी प्राईम किंवा प्राईम सेडान असं काही वाजतात, नाहीतर बाकी सगळे ट्रिप्स मिनी मध्येच घ्यावे लागतात. अहो इनमिन लोक 2 जण असतात जे गाडी बुक करतात, 4 लोक असतात ते बुक करतात. ते लोकांना फक्त एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत जायची मतलब असतं. ते लोक बघत नाही की आपल्याला सिडान पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. हा, जे चांगले लोक असतात ते लोक प्रिफर करतात की आपल्याला सिडानच कार घ्यायची, तर मग त्या 1-2 बुकिंग भेटतात सिडान मध्ये आपल्याला. किंवा कोणाला तिकडे गाडी अवेलेबल नसेल, सिडान कारच अवेलेबल असेल ना, तर त्या ओलाच्या सेटिंग्सनुसार किंवा त्याच्या पॉसिबिलिटीनुसार आपल्याला ती सिडानची बुकिंग भेटते. किंवा कोण सिडानच करतो बुकिंग की कम्फर्ट किंवा असं वॅगनर कोणाला नाही आवडत तर बाकी 99% वॅगनर वाल्यांनाच बुकिंग वाजत असतात. कारण का वॅगनर छोटी गाडी आहे, लोकांना पण परवडते, ट्रॅफिक मध्ये पण ठीक आहे आणि ज्याच्याकडे आहे त्याला पण परवडते. आणि आर्टिका ही एक्सेल गाडी आहे, एक्सेल गाडी म्हणजे ती कंपनीला जास्त करून चालते. ओला उबर मध्ये तिला वाजणार तर सिडानचेच ट्रिप वाजतात त्याला आणि मिनीचे ट्रिप वाजतात, मग त्यांना तेच काम करावं लागतं. कधी लागलं तर एक्सेलचा ट्रिप लागतो त्यांना, ते पण एअरपोर्ट वगैरे. मग तिकडनं पण खूप एवढी गर्दी आणि रोज आपल्याला हे वाजेल ते नाही, मग त्यांना इंटरसिटीवरती डिपेंड राहावं लागतं, मग इंटरसिटीच्या ट्रिप. तर एकतर मला वाटतं की सिडान घेतली पाहिजे जर फॅमिली आणि काम दोन्ही करायचं असेल तर, फक्त ओला उबरमध्ये. कंपनीचं पण सांगतो तुम्हाला कसं काय असतं. तर सिडान ठीक आहे तुम्हाला जर फॅमिली आणि जर कामासाठी घेत असेल ओला उबरसाठी, किंवा समजा तुम्हाला डिक्कीसाठी स्पेस पाहिजे, थोडंसं तुम्ही चांगली गाडी बघताय तर ठीक आहे. आणि फक्त कामासाठी बघताय, बिझनेससाठी बघताय, ज्यातून तुम्हाला जास्त फायदा झाला पाहिजे, काम जास्त पाहिजे, तर मला तरी वाटतं की वॅगनर ही बेस्ट गाडी आहे. कारण का वॅगनर
मध्ये कंटिन्यूस बुकिंग असतात. तुम्ही बघा की असं नॉनस्टॉप बुकिंग वाजतच असतात. ओला, उबर आणि रॅपिडो जर तिन्ही जर चालू केलं ना, बुकिंग वाजतच असणार. ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कोणती बुकिंग घेताय. तर पूर्ण असं ते नेहमी वाजतच असतात. आता कंपनीचं सीन सांगतो तुम्हाला कसं असतं. कंपनीमध्ये आहे ना वॅगनर कुठे कुठे घेतात, कुठे कुठे घेतच नाही. आता मी ॲटॉस वगैरे जी कंपनी आहे माइंडस्पेस, तिथे मी 5 वर्ष काम केलेलं आहे कंपनीलाच. तेव्हा मी ओला उबर एवढं चालवत नव्हतो, खूप कमी चालवायचो. पण कंपनीला मी तेव्हा आम्हाला रेट वॅगनरला भेटायचं आम्हाला 12 रुपये पर किलोमीटर. आम्हाला 12 रुपये पर किलोमीटर. तोच रेट सिडानला पण होता, 12 रुपये पर किलोमीटर नॉन एसी. आणि तोच रेट फक्त सिडानला पण तोच रेट होता आणि वॅगनरला पण तोच रेट होता छोट्या गाडीला. आणि एक्सेल होती जी अर्टिगा, तिला होता 13 रुपये. म्हणजे ते लोक आपल्यापासून 1-2 पॅसेंजर पण जास्त घेऊन जाणार. गाडी पण मोठी आणि त्यांचं एव्हरेज पण कमी, मेंटेनन्स चार्ज पण जास्त, पण फक्त काम करणार ते 1 रुपयासाठी जास्त. आणि गाडीची कॉस्ट बघायला गेली तर वॅगनर 6-6.5 पर्यंत येऊन जाते. 6 पर्यंत तर मॅक्स होऊन जातं वॅगनरचं. आणि ही जाते 8-8.5 पर्यंत, 9 पर्यंत ही ऑन रोड पडते आपल्याला औरा. आणि आर्टिगा घेता घेता 11:30 पर्यंत ऑन रोड पडते. आता 12 पण जात असेल, आत्ताच तर माहिती ना, पण मला वाटतं 12 पर्यंत जात असेल ते 11:80 पर्यंत. तर वॅगनर पासून कितीतरी डिफरन्स आहे, 5-6 लाखाचा डिफरन्स आहे जवळपास. आणि पैशांमध्ये फरक किती, 1 रुपयाचा फक्त पर किलोमीटर. मग यांना 12 रुपये तर यांना 13 रुपये. आणि एसी मध्ये जर चालवली तर आर्टिगाला 15 रुपये आणि यांना 13 रुपये. म्हणजे 2 रुपयाचा फरक फक्त. आणि कॉस्टिंग मध्ये किती फरक. जर बिझनेसच्या हेतूने जर घेतली गाडी तर वॅगनर बेस्ट आहे. आणि जर तुम्ही तुमची फॅमिली आणि असं म्हणजे मित्रपरिवार किंवा फॅमिली जास्त तुम्ही फिरता आउट स्टेशनला किंवा असं ट्रिप्स वगैरे तुमच्या फॅमिलीच्या खूप असतात, तर तुम्हाला आर्टिगा बेस्ट आहे. आणि जर छोटी फॅमिली आणि तुम्हाला गाडी चांगली पाहिजे तर मग तुम्हाला औरा किंवा डिझायर बेस्ट आहे. गाड्यांचं काय नाही, फक्त मी एक कॅटेगरी सांगतोय की कोणती गाडी तुम्ही कोणतीही करू शकता. मी काय म्हणजे एक पर्टिक्युलर गाडी प्रेफर नाही करत आहे. हा, पर जर छोटी गाडी मिनी मध्ये बघताय तर तुम्ही वॅगनर शिवाय दुसरा तुमच्याकडे ऑप्शनच नाहीये. कारण का वॅगनर ही बेस्ट गाडी. आणि वॅगनरचं सर्व्हिस कॉस्ट आणि प्लस तिचं मेंटेनन्स कॉस्ट खूप लो आहे. आणि असं कोणता गॅरेजवाला नाही जो 4 व्हीलरचा की ज्याला वॅगनरची सर्व्हिसिंग येणार नाही. बाकीच्यांना हे नवीन गाडींना ते लोक हात लावायला हे करतात जरा, की माहिती नाही, येत नाही किंवा सेन्सर आहेत, हे त्यांचा सेन्सरचा इश्यू आहे खूप. आर्टिगाचं पण सेम आहे, खूप साऱ्या मेकॅनिकला त्यांचं काम येतं. पण वॅगनरचे पार्ट्स इझिली कुठे पण अवेलेबल असतात. त्यांचे क्लच प्लेट, लायनर बिनर खूप म्हणजे खूप स्वस्त प्राईसमध्ये जे बाईकच्या म्हणजे स्पेअर पार्टची प्राइस आहे ती वॅगनरच्या स्पेअर पार्टची प्राइस आहे. तर तुम्हाला वॅगनर खिशाला आणि कमवण्यासाठी पण खूप परवडणारी गाडी आहे. तर मला तरी वाटतं की वॅगनर ही बेस्ट गाडी आहे की ओला उबरमध्ये चालवण्यासाठी. आणि फक्त मी ओला उबरच सांगतो, जर फॅमिलीसाठी जर तुम्ही असं बघत असाल तर तुम्हाला गाडी दिसायला पण चांगली पाहिजे आणि आपल्याला म्हणजे फिरवायला पण पाहिजे, सोवायला पाहिजे, किंवा थोडंसं सामान आहे, थोडीशी मोठी फॅमिली आहे, इकडे तिकडे जातात येतात फिरतात, तर तुम्हाला और आणि जरा जास्तच मोठी फॅमिली आहे किंवा आणि नेहमी येणं जाणं आहे, आउट स्टेशन तुमच्या ट्रिप्स असतात काय असतात, किंवा तुम्हाला आउट स्टेशन ऑफलाईन भाडे आहेत, तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये जॉईंट आहेत, तर तुम्हाला आर्टिगा ही बेस्ट गाडी आहे. तर तुमच्यावरती आहे की तुमचं काम कसं आहे, तुमचे कॉन्टॅक्ट कसे आहे, तुम्ही कुठे गाडी चालवणार आहे, कंपनीला चालवणार आहे का ओला उबरमध्ये चालवणार आहे, लोकल चालवणार, कसं काय काम करतं त्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कोणती गाडी घेताय. तर बाकी मी कॅटेगरी वाईज सांगितली आहे की लोकल तुम्हाला काम करायचं, लोकल मीन्स मुंबईमध्ये तर वॅगनर बेस्ट गाडी आहे कामासाठी. आणि घर आणि काम तुम्हाला दोन्हीसाठी गाडी पाहिजे तर तुम्ही सेडनमध्ये जाऊ शकतात. आणि जर मोठी फॅमिली आहे तर मग एक्सेल मध्ये जाऊ शकतात. आर्टिगा आणि किया कारन्स पण येते, पण किया कोण लवकर म्हणजे जात नाही जास्त कियामध्ये, 99% लोक आर्टिगाच घेतात. पण एवढंच आहे की आर्टिगाला ओला उबरमध्ये काम थोडं कमी आहे, आउट स्टेशनचंच काम करावं लागेल. तर मग जे तुमच्यावरती की तुम्ही काय प्रेफर करता, तुम्हाला तुमचं काम कसं करणार आहे, तुम्ही किती वेळ काम करणार आहे, कंपनीला काम करणार आहे का ओला उबरला काम करणार आहे, जास्त तुमचं म्हणजे ऑनलाईन असणार आहे तुम्ही का नाही, का थोडंच काम करणार आहे, कोण 5 तास काम करतं, 4 तास काम करतं, दुसरं काम करून पण हे काम करतं.
तर तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काम कसं करायचं आहे, त्यानुसार तुम्ही गाडी घेऊ शकतात. बाकी तुम्हाला मी तिन्ही गाड्यांबद्दल म्हणजे तिन्ही कॅटेगरी आहेत ज्या ओला उबरमध्ये चालतात, त्यामध्ये एकदम तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर तुमच्यावरती आहे की तुम्हाला कशा म्हणजे कॅटेगरीतली गाडी तुम्हाला पाहिजे आणि आपल्याला ती परवडणारी पण पाहिजे, त्याची EMIs असतात. तर त्यावरून तुम्हाला असं दे की हा बाबा ही गाडी मी घेऊ शकतो किंवा हिला मी चालू शकतो किंवा हिचे EMI भरू शकतो, ही मला अफोर्डेबल आहे. अशा गाडीची तुम्ही एकदा खात्री करा आणि बघा की आपल्याला बाबा हा मी याच गाडीमध्ये काम करू शकतो. जास्त काम तर वॅगनर मध्येच आहे आणि जर तुम्ही सेडान पण घेतली तरी तुम्हाला वॅगनरचंच काम करायचं आहे, कारण का तुम्हाला मिनीमध्येच काम करायला लागतं. आता मी समजा दिवसाच्या 10 ट्रिप मारल्या ना, तर 7 किंवा 8 ह्या ट्रिप माझ्या मिनीमध्येच असणार. 1 नाही तर 2 मला प्राईम सेडान मध्ये लागणार, बाकी तर मिनीमध्येच ट्रिप असणार. तर बघा तुम्हाला जी असं म्हणजे योग्य वाटते ती. मी कोणती गाडी सजेस्ट नाही करत आहे, फक्त मी गाडींबद्दल सविस्तर तुम्हाला एक माहिती सांगितली माझ्या एक्सपिरियन्सनुसार. बाकी तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही प्रिफर करू शकता, तुम्ही सर्च करू शकता, थोडंसं जास्त माहिती काढू शकतात आणि तुम्हाला जी योग्य वाटते ती गाडी तुम्ही घ्या. चला तर मित्रांनो, हाच उद्देश होता माझा आजचा व्हिडिओ बनवण्याचा की लोक खूप कन्फ्यूज असतात की कोणती गाडी घ्यायची. आता माझे 1-2 मित्र आहेत, ते पण सतत विचारत असतात कोणती गाडी घ्यायची. तर माझ्याकडे ऑरा असून जर मी त्यांना सांगतोय की कामासाठी जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला वॅगनरच बेस्ट ऑप्शन आहे. दुसरी गाडीमध्ये तुम्ही म्हणजे घर आणि मग गाडी असं तुम्ही वापरू शकता. घर आणि काम अशी तुम्ही गाडी घेऊ शकतात. नाहीतर मग तुम्हाला वॅगनर जर कामासाठी पाहिजे फक्त, तर वॅगनरच तुम्हाला बेस्ट गाडी आहे असं मला तरी वाटतंय. तर बाकी तुमच्या म्हणजे माहितीनुसार किंवा तुम्ही अजून माहिती काढा, सर्च करा कोणती गाडी चांगली आहे. बाकी गाड्यांच्या परफॉर्मन्स कोणती पण नवीन गाडी घेतली 4 वर्ष तर एकदम ओकेच असते ती. त्यानंतरच आणि गाडी सिंगल हँडेड असले सगळे ओकेच असतात. तर तुम्हाला जी योग्य वाटेल किंवा कोणती तुम्हाला डील योग्य वाटेल तर ठीक आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आता उद्याच्या आपण आपल्या डेली रुटीनच्या व्लॉगमध्ये. हा तर माझी अशी इच्छा होती की या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवली पाहिजे, म्हणून मी एक व्हिडिओ बनवली आज. चला तर मित्रांनो, भेटूया उद्या.